पुढची बातमी महायुती संदर्भातली. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीत फूट पडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 83 जागांसह 5 वर्ष महापौर पद द्यावं अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेकडे केली. मागणीनंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे. दरम्यान या संदर्भात नरेंद्र पवार यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. डोंबिवलीत युती संदर्भात चर्चा सुरू आहे. यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीमध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार देखील आहेत, आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की युती संदर्भात जी चर्चा आहे त्या संदर्भात आता काय माहिती आहे. सर, आमची समन्वय समितीची बैठक 2 वेळा झाली. दोन्ही वेळा बैठकीमध्ये प्रामुख्याने फॉर्म्युलावरती चर्चा झाली. कोणाला किती सीट मिळायला पाहिजेत, कोणत्या सीट लढवायच्या नाही लढवायच्या संदर्भाची साधक बाधक आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे किंवा शिवसेनेचे आत्ताचे नगरसेवक, भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे नगरसेवक, असं आम्ही लढू, तुमचे तुम्ही लढवा, राहिलेले मग आपण समसमान वाटून घेऊ, अशा प्रकारचा फॉर्म्युला ते देत होते. पण आम्हाला मान्यच नाही. त्या फॉर्म्युलाने गेलो तर भाजपला लढायला काय मिळणार. पण आम्ही काय म्हटलं की पूर्ण व्हॅनिश करा, पूर्ण जुरूक. 5 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही आहेत, कुठले नगरसेवक आहेत, कुठले प्रवेश करत आहेत, प्लेन करा. आणि भाजपने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार 122पैकी 83 सीट भारतीय जनता पार्टीला हव्यात. 5 वर्ष महापौर भाजपचा झाला पाहिजे, अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे. आणि ती जर का तुम्ही करत असाल तर युती करू, तुम्हाला नसेल मान्य तर आपण मैत्रीपूर्ण लढवून राहा. महापौर देखील भाजपाच्या 5 वर्ष राहायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आता या संदर्भात शिवसेनेचे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी.